Hello students, today we have to start new lesson number 4, geometric construction in mathematics 2. In this lesson, we have to learn two main parts. First part is construction of a triangle similar to the given triangle. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. पण कोणता ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत तर आपल्याला एक ट्रायंगल दिलेला असेल आणि दुसरा ट्रायंगल याला सिमिलर असा दुसरा जो ट्रायंगल आहे सिमिलर ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत. म्हणजे एक ट्रायंगलचे मेजरमेंट्स आपल्याला दिलेले असतील आणि आपण दुसरा ट्रायंगल त्याच्या पहिल्याशी सिमिलर असलेला ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करायला शिकणार आहोत. To construct a triangle similar to the given triangle bearing the given ratio with the sides of given triangle when vertices are distinct, when one vertex is common. आणि यामध्ये सुद्धा दोन कन्स्ट्रक्शन असणार आहेत. एक तर दोन्ही ट्रायंगल जे आहेत त्यांचे प्रत्येक व्हर्टायसेस हे डिफरंट असतील, हा एक टाईप आपण शिकणार आहोत. आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे जो आपल्याला ज्या ट्रायंगलचे मेजरमेंट्स आपल्याला दिलेले असतील त्या ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स दुसऱ्या ट्रायंगलच्या आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स कॉमन असणार आहे. तर या दोन गोष्टी आपण शिकणार आहोत. नंतर आपण काय शिकणार आहोत या लेसनमध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कलचा टँजंट कसा ड्रॉ करायचा हे आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा आपण दोन प्रकार घेणार आहोत. युजिंग सेंटर ऑफ द सर्कल, सेंटरचा यूज करून टँजंट काढणे, आणि विदाऊट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कलचा सेंटर यूज न करता टँजंट काढणे. अशा पद्धतीने आपण दोन कन्स्ट्रक्शन टँजंटचे इथे शिकणार आहोत. ओके, आता आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू द गिव्हन ट्रायंगल हे कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. पण त्याच्या आधी इयत्ता 7वीमध्ये आपल्याला ट्रायंगलचे मेजरमेंट्स दिलेले असताना ट्रायंगल्स कसे ड्रॉ करायचे हे करता आलं पाहिजे. म्हणजे सगळं तुम्हाला 3 साईड्स दिलेल्या आहेत आणि ट्रायंगल काढायला सांगितला, किंवा 2 साईड्स आणि एक अँगल दिला आहे ट्रायंगल काढायला सांगितला, किंवा 2 अँगल्स दिलेले आहेत आणि एक साईड दिलेली आहे मग ट्रायंगल काढायला सांगितला. जर अशा पद्धतीने तुम्हाला जर मेजरमेंट्स वेगवेगळे दिलेले असतील आणि ट्रायंगल काढायला सांगितलेला असेल तर तो आधी तुम्हाला काढता आला पाहिजे. आणि जर का तो तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्हाला हे येणार नाही. आणि म्हणून आपण हे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल शिकण्याच्या आधी आपण इयत्ता 7वीमध्ये जे बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहेत ट्रायंगलचे ते कसे आहेत ते आपण शिकूयात, ते काढायला आपण शिकूयात. तर हे सुद्धा तुम्ही मन लावून ऐकायचं आहे. आता याच्यामध्ये बेसिक कन्स्ट्रक्शन काय आहेत ऑफ ट्रायंगलचे, ट्रायंगल काढण्याचे बेसिक कन्स्ट्रक्शन. तर पहिलं बघा, तुम्हाला तिन्ही साईड दिलेले असतात असताना ट्रायंगल काढायचा आहे. टू ड्रॉ अ ट्रायंगल इफ 3 साईड्स आर गिव्हन. तुम्हाला तिन्ही साईड दिल्या, समजा ABCमध्ये AB दिली आहे, BC दिली आहे, AC दिली आणि मग साईड्स काढायचा. किंवा तुम्हाला टू ड्रॉ अ ट्रायंगल इफ 2 साईड्स अँड अँगल बिटवीन देम जर दिलेला असेल, समजा तुम्हाला 2 साईड दिल्या आहे, PQ दिलेली आणि QR दिली आणि यांच्या PQ आणि QRच्या मधला अँगल Q दिलेला असेल, म्हणजे 2 साईड आणि त्यांच्यामधला अँगल दिलेला असेल तर आपल्याला ट्रायंगल काढता आला पाहिजे. किंवा तिसरं कन्स्ट्रक्शन इथे असं आहे की टू ड्रॉ अ ट्रायंगल इफ 2 अँगल्स अँड साईड बिटवीन देम आर गिव्हन. म्हणजे तुम्हाला 2 अँगल दिलेले आहेत आणि त्या 2 अँगलच्या मधली साईड दिलेली आहे. म्हणजे समजा XY आणि म्हणजे समजा तुम्हाला अँगल X आणि अँगल Y दिलेला आहे आणि X आणि Y अँगलला जोडणारी जी मधली साईड आहे XY ती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ह्या 3 कन्स्ट्रक्शन शिकूयात आणि मग आपल्या इयत्ता 10वीच्या कन्स्ट्रक्शन शिकूयात. ओके, तर पहिली कन्स्ट्रक्शन जी आहे की तिन्ही साईड जेव्हा आपल्याला दिलेल्या असतात, तिन्ही साईड दिलेले असतात ट्रायंगलच्या, तेव्हा आपल्याला स्केल आणि राऊंडर ह्या 2 गोष्टी आपल्याला लागतात. ओके, आता पहिल्यांदा आपण बघूया कुठला आपण ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ ट्रायंगल ABC. AB दिलेला आहे 5. मग आपण AB काढूया. AB, BC, AC या तिन्ही साईडमधली कोणतीही साईड तुम्ही पहिल्यांदा काढू शकता. आपण काढूया AB. AB किती दिलेली आपल्याला 5. मग आपण AB घेऊया 5. ओके, AB किती घेतली आपण बघा, 5 घेतली. मग आपण लगेच
एक काम करायचं, लगेच आपण त्याचे जे नाव ते देऊन टाकायचं आणि मेजरमेंट्स लिहून टाकायचे. मेजरमेंट आहे 5 सेंटीमीटर. हे काम पहिल्यांदा करायचं. त्यानंतर आता आपल्याला BC काढायचं आहे. BC किती हवा आहे? 6 हवा आहे. मग आपण इथं BC 6 घ्यायचा, यामध्ये घ्यायचा. BC कशात घ्यायचा? यात घ्यायचा. किती घ्यायचा? 6. बघा किती घेतला? 6. ओके. मग हे 6 कोण घ्यायचं आहे? BC. मग B वरती आपण स्टील पॉइंट ठेवायचा आणि आर्क काढायचा. ओके. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? काय काढायचं आहे आपल्याला आता? AC. AC किती हवा आहे? 4. मग ह्यामध्ये किती घ्यायचं आहे? डिस्टन्स घ्यायचं आहे 4. मग आता आपण 4 घेऊया. ओके. 4. आता आपण 4 घेतलेला आहे. आता बघा, हा आर्क आणि हा आर्क इंटरसेक्ट झालेला नाही. आपण AC4 घेतलेला आहे. ए वरती कंपासचं टोक ठेवून पेन्सिलीने आर्क काढलेला आहे. पण हे दोन्ही आर्क आपल्याला इंटरसेक्ट झालेले दिसत नाही. मग काय करायचं? हा जो आर्क आहे हा आर्क परत खाली वाढवायचा. म्हणजे परत आपण B वरती हे ठेवूया आणि आपल्या ह्या आर्कपर्यंत आणूया. आणि आता आपण आर्क खाली वाढूया. आता आपला हा A आहे, हा B आहे आणि इंटरसेक्शन पॉईंट काय आहे? C. मग आपण त्याला C म्हणूया आणि AC जोडूया आणि BC जोडूया. ओके. ही आपण 7वीमध्ये कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत. अतिशय सोपी कन्स्ट्रक्शन. पण जर आपल्याला साधा ट्रायंगल काढता येत नसेल तर आपण सिमिलर ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन नाही करू शकत. म्हणून आपण पहिल्यांदा हे ट्रायंगल कसे काढतात ते शिकत आहोत. आता इथे आपण AB जसा 5 सेंटीमीटर लिहिला तसा AC किती लिहायचा आहे? 4 सेंटीमीटर. AC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आणि BC किती आहे? 6 सेंटीमीटर. डिड यू अंडरस्टँड? अगदी सोपं आहे. जर आपल्याला 3 साईड्स दिलेल्या असतील तर आपल्याला फक्त स्केल आणि राऊंडर 2 गोष्टी लागतात. ओके. आता आपण पाहणार आहोत, जर आपल्याला 2 साईड दिल्या आहेत ट्रायंगलच्या, PQ दिली आणि QR दिली आहे आणि ह्या PQ आणि QRच्या मधला कोण आहे? Q दिसतोय बघा इथे कॉमन आणि Q दिलेला आहे. त्यावेळेस आपण कोणतं कन्स्ट्रक्शन करणार? तर तुम्हाला इथे काय लागणार आहे? स्केल तर लागणारच आहे. अँगल दिलाय म्हणजे आपल्याला हे पण लागणार आहे कोनमापक. कोनमापक सुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर राऊंडर पण आपल्याला लागणार आहे. तर आपण करूया. पहिल्यांदा PQ घेऊया. तुम्ही QRही घेऊ शकता. आपण PQ किंवा QR काही घेऊ शकतो. तर आपण आधी घेऊया PQ. किती घ्यायचं आहे आपल्याला? PQ किती घ्यायचं आहे? 5. घेतला. त्याला आपण नाव लगेच देऊन टाकायचं PQ 5 सेंटीमीटर. आता अँगल किती आहे? अँगल कोणता दिलाय? Q. मग Q वरती आपण काय घ्यायचंय? प्रोटेक्टर घ्यायचं आहे Q किती आहे? 60. मग बरोबर आपण काय करायचं आहे? तर 60 Q वरती आपण आपला मिड पॉईंट ठेवलाय. आता बघा इथे अँगल काढताना ना काय करायचं? 2 झिरो असतात. एक ह्या बाजूला आपल्या लेफ्ट साईडला असतो आणि एक आपल्या राईट साईडला 0 असतो. तर आपण लेफ्टचा 0 घ्यायचा का राईटचा 0 घ्यायचा? तर आपली लाईन कोणत्या साईडला आहे? आपली लाईन लेफ्ट साईडला आहे. मग लेफ्टचा 0 घ्यायचा आणि ह्या 0वर पेन्सिल ठेवून मोजत जायचं. 0, 10 किती घ्यायचं? 60. 0, 10, 20, 30, 40, 60. मग इथं येईल. हा आपला झाला अँगल. इकडचा जो 60 आहे तो आपण कधी घेणार? जर आपण इकडे आपल्याला P दिला असता तर आपण घेतला असता इकडचा. आता आपला हा 60 कोणाला जोडायचा? आपला Qला जोडायचा. कारण आपण
क्यूवरनं काढलेला आहे. कशावरनं काढलेला आहे आपण? क्यूवरनं. तर क्यूला आपण हा पॉईंट जोडूया. अँगल ॲरो करूया रे. या आता आपण इथं हा अँगल किती आहे? 60. आता तुमचा क्यू आर किती आहे? क्यू आर आहे 6. मग आपल्या ह्या कंपॉसमध्ये आपण किती डिस्टन्स घेऊया? कंपॉसमध्ये घेऊया 6. कंपॉसमध्ये आपण 6 घेऊया. बघा, ओके नाही? मग आता हे 6 घेतलं. हे काय आहे? क्यू आर आहे. क्यू आर किती आहे? 6 आहे. मग क्यू आर 6 आहे म्हटल्यानंतर आपण क्यूवरती कंपॉसचं टोक ठेवूया. क्यूवरती कंपॉसचं टोक ठेवूया आणि हा झाला क्यू आणि इथे काय असेल? आर असेल. मी इथे लिहायचं आर. आता हा जो पॉइंट आहे आर तो कुणाला जोडूया? पीला जोडूया. बघा, पी क्यू किती आहे? 5 सेंटीमीटर. क्यू किती आहे? 60 डिग्री. आणि क्यू आर किती आहे? 6 सेंटीमीटर. हे लिहायचं 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला एक साईड दिलेली, 2 साईड्स दिलेल्या असतील आणि या 2 साईडच्या मधला अँगल दिलेला असेल तर आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. आता तिसरी मेथड जी आहे, तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे आपल्याला 2 अँगल दिलेले आहेत, एक्स आणि वाय, आणि यांना जोडणारी साईड दिलेली आहे. मग जेव्हा 2 अँगल आणि एक साईड दिलेली असते तेव्हा आपल्याला राऊंडर लागत नाही. आपल्याला फक्त स्केल लागतो आणि हे प्रोटेक्टर लागतं. ओके, तर आधी आपण काढूया, साईड काढूया. साईड कोणती? एक्स वाय. किती दिली आहे ती? 6 दिलेली आहे. आपण लगेच त्याला नाव देऊन टाकूया. एक्स वाय 6 सेंटीमीटर. आता अँगल काढून घेऊ. एक्स किती आहे? 60. मग एक्स वर ठेवा. बरोबर सेंटरला ठेवायचं. आणि आता कोणता झिरो घ्यायचा? राईटचा घ्यायचा, लेफ्टचा घ्यायचा का राईटचा घ्यायचा सांगा. आपली जी लाईन आहे ती कुठल्या बाजूला आहे? आता आपली ही आहे राईट साईडला. मग आपण राईटचा झिरो घ्यायचा आणि राईटच्या झिरोपासून मोजायचं. 0, 10, 20, 30, 40, 50, कुठपर्यंत जायचं? 60. तर हा आपला आता येणार आहे 60. ओके, आता आपण पहिल्यांदा ही जॉईन करून घेऊयात अँगल एक्स. अँगल एक्स आपण किती काढतो आहोत? 60. अँगल एक्स 60. आता वाय किती घ्यायचा आहे? 50. मग आता आपण वाय वर ठेवूया हे. वाय किती घ्यायचा आहे? 50. आता कुठला झिरो घेणार तुम्ही? इकडचा घेणार, राईटचा घेणार का लेफ्टचा घेणार? आपली लाईन कोणत्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. मग लेफ्टचा घ्यायचा. आता लेफ्टच्या झिरोपासून मोजायचं. हां, झिरोपासून मोजत जायचं. डायरेक्ट बघितलं तर आपल्याला इकडे एक 50 दिसतो, इकडे एक 50 दिसतो. मग असं कुठला 50 घ्यायचा हे शोधण्यासाठी आपण मोजत जायचं आपल्या झिरोकडून. 0, 10, 20, 30, 40, 50. हा आहे आपला 50. आपल्या लाईनकडनं मोजत जायचं. मग लेफ्टला जर तिचं डायरेक्शन असेल तर लेफ्टपासनं, आणि जर राईटला असेल तर राईटपासनं. तर आपण इथून लेफ्टपासनं. आता इथे एक्स वाय आणि हा झेड आणि अँगल दिलाय हा 50. बघा, म्हणजे आपण इथं ट्रायंगल कंप्लीट काढलेला आहे. आपल्याला 2 अँगल आणि एक त्याच्यामधली साईड दिलेली होती. अशा पद्धतीने आपण हे जे 3 ट्रायंगल बेसिक कन्स्ट्रक्शन आहेत त्याची आधी प्रॅक्टिस करा. मग आपल्याला 10वीचं शिकायला सुरुवात करता येईल. आता आपण 10th स्टँडर्डमध्ये कुठले कन्स्ट्रक्शन आहेत ते बघूयात.
आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रँगल करायला सांगितलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रँगल म्हणजे आपल्याला 2 ट्रँगल दिलेले असतील. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रँगल. त्याच्यात पण 2 टाईप्स आहेत, मग अशी आपण पाहिलेलं आहे. 2 टाईप्स कोणते आहेत तर कॉमन व्हर्टेक्स असलेलं आणि कॉमन व्हर्टेक्स नसलेला असे ट्रँगल. कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रँगल. आता सिमिलर ट्रँगलचं कन्स्ट्रक्शन करायचं. आता याच्यामध्ये आपण पहिलं घेऊया टू कन्स्ट्रक्ट अ ट्रँगल सिमिलर टू गिवन ट्रँगल. आणि आपल्याला त्यांच्यामध्ये पहिला टाईप घेऊया. कुठला तर व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट. व्हेन व्हर्टायसेस आर डिस्टिंक्ट म्हणजे तिन्ही व्हर्टायसेस कसे असतील वेगळे असणार आहेत. ओके, आपण घेऊया एक्झाम्पल. याच्यातलं प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं पहिलं एक्झाम्पल बघा. ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल LMN. ABCचे व्हर्टायसेस कोणते आहेत A, B अँड C आणि ह्या ट्रँगलचे LMN व्हर्टायसेस कसे आहेत तिन्ही डिस्टिंक्ट आहेत. आणि इथे आपल्याला पहिल्यांदा ABCच्या आपल्याला काय दिलेल्या आहेत ABCच्या AB, BC आणि AC या 3 साईड दिलेल्या आहेत. आणि आपल्याला ABC आणि LMN काढायचं आहे. रेशो पण दिलेला आहे आपल्याला इथे. तर आपण आधी एक्झाम्पल लिहून घेऊया. काय एक्झाम्पल आहे बघा. प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपल्याला दिलंय ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल LMN. आता हे 2 ट्रँगल सिमिलर आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ABCची सगळी माहिती दिलेली आहे. इन ट्रँगल ABC काय काय दिले आपल्याला. AB इज इक्वल टू 5.5, BC is equal to 6 centimeter and AC is equal to 4.6 and AC किंवा CA दिला CA is equal to 4.5 सेंटीमीटर. आणि ही आपल्याला ABCची तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC and LMN and triangle LMN such that BC upon MN is equal to 5/4. तुम्हाला रेशो दिलेला आहे. हा रेशो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरूनच आपण सगळे दोन्ही ट्रायंगल काढू शकतो. पहिला ABC ट्रायंगल तर काढण्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती आहे, पण LMN काढण्यासाठी आपल्याला काहीच माहिती नाही. मग LMNची जी सगळी माहिती आहे, साईड्स कसे काढायचे, तर ह्या रेशोवरनं काढायचे. त्यामुळे रेशो खूप महत्त्वाचा असतो. सिमिलर ट्रायंगलमध्ये जर रेशो दिलेला असेल तर आपण तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. तर ठीक आहे, आता आपण पहिल्यांदा काय करूया, ABCची आपल्याला सगळी माहिती आहे तर आपण तो ट्रायंगल काढू शकतो, पण LMNची पण सगळी माहिती आपण गोळा करूया. ABCचं बद्दल आपल्याला सगळं माहिती आहे, मग आपण त्याला हायलाईट करूया. हे सगळं माहिती आहे आपल्याला. ओके, आता आपण LMN बद्दल काढूया. नाव
ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल LMN. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या साईड्स कशा असतात, त्यांच्या साईड्स असतात प्रपोर्शनमध्ये. त्यामुळे ह्या साईड्स कशा होतील बघा, या साईड्स. देअरफॉर AB कुणाला प्रपोर्शनमध्ये, LM ला. AB अपॉन LM इज इक्वल टू BC कुणाला असेल, MN ला. BC अपॉन MN इज इक्वल टू AC कुणाला प्रपोर्शनमध्ये असेल, LN ला. AC अपॉन LN. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. BCची व्हॅल्यू किती आहे, आपल्या ABची व्हॅल्यू किती, 5.5. 5.5. LMची माहिती नाही आहे. BCची व्हॅल्यू किती आहे, 6. MNची माहिती नाही आहे. आणि ACची किती, 4.5. LNची माहिती नाही आहे. आणि हा रेशो BC अपॉन MN कितीला आहे, 5/4. हा किती आहे, 5/4. मग आपण इकडे 5/4. आता ह्या प्रत्येकाला घेऊन आपण LM काढू शकतो, MN काढू शकतो, LN काढू शकतो. आपण आता 1 बाय 1 काय करूयात, एक एक काढूयात. तर काढूया पहिल्यांदा आपण बघा. फर्स्ट 5/5 5.5 अपॉन LM इज इक्वल टू 5/4. आता याच्यावरून आपण काय करूयात, तर LM काढूया. 4 इंटू 5.5 इज इक्वल टू 5 इंटू LM. आता 5ने डिव्हाइड करूया. 4 इंटू 5.5 अपॉन 5 इज इक्वल टू LM. आता डिव्हाइड केलं आपण इथे 5 1 जा, इथे 1.1. 4 इंटू 1.1 LM इज इक्वल टू 4 इंटू 1.1. म्हणजे LM काय आलं, LM इज इक्वल टू 4.4. हे झालं LM. आता आपण काय काढायचं आहे, तर काढायचं आहे MN. काय आपल्याकडे, 6 अपॉन MN. 6 अपॉन MN इज इक्वल टू 5/4. परत इथं तसंच येईल. 6 इंटू इज इक्वल टू 5 इंटू MN. 6 इंटू 4 किती येईल, 24 अपॉन 5 इज इक्वल टू MN. काय येईल MN मग, 5 चोक 20 म्हणजे 4 उरले 4 म्हणजे 40. 5 8 40. 4.8. सेंटीमीटर. थर्ड आता काढूया. थर्ड काय आहे, 4.5 अपॉन LN इज इक्वल टू 5/4. तर इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. काय येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4.5 इंटू 4 इज इक्वल टू 5 इंटू LN. 4.5 इंटू 4 अपॉन 5 इज इक्वल टू LN. तर इथे हे मल्टिप्लिकेशन बघा. 4 पंचे 20, 4 चोक 16 2 18. 18/5 इज इक्वल टू LN. आता इथे 5ने आपण 18ला भागूया. LN इज इक्वल टू 5 त्रिक 15. किती उरले, 3 उरले. 30 5 36 3.6 सेंटीमीटर. आता आपल्याकडे काय काय आहे बघा.
ए बी सीच्या 3 साईड आहेत, ए बी बी सी आणि ए सी. मग आपण ह्या कन्स्ट्रक्शननुसार फक्त राऊंडर वापरून आणि स्केल वापरून आपण ए बी सी काढू शकतो. त्याचप्रमाणे एलिमेंटचं आपल्याकडे एल एम ए, एम एन ए आणि एल एन ए. मग आपण याच कन्स्ट्रक्शननुसार आपण काय करू शकतो, तर एलिमेंट पण काढू शकतो. तर पहिल्यांदा आपण काढूया ट्रायंगल ए बी सी. ए बी सी काढूया आपण आधी. ट्रायंगल ए बी सी. आता ए बी सीसाठी पहिली साईड कुठली घ्यायची, आपण काय दिलेली आपल्याला, ए बी इज इक्वल टू 5.5. तर घेऊया आपण ए बी इज इक्वल टू 5.5. हे ए बी इज इक्वल टू 5.5. ओके. त्यानंतर आपल्याला बी सी काय दिला आहे, 6 दिला आहे. मग याच्यात किती डिस्टन्स घ्यायचं, त्याच्यामध्ये 6 डिस्टन्स घ्यायचं. 6. आपण नाव दिलं नाही आधी, आपण नाव देऊया ए बी. बघा इथं नाव देऊया ए बी. ए बी आहे 5.5 आणि आता काय काढायचं आहे, बी सी. बी सी 6. बघा नाव नसतं दिलं तर आपण इकडे पण चुकून करू शकतो, त्यामुळे नाव देणं खूप गरजेचं आहे. चला आपण नाव देऊन टाकूया. आणि नाव दिल्यानंतर आपण काय केलेलं आहे, बी सी किती घेतलेला आहे, आपण बी सी घेतलेला आहे 6. यामध्ये 6 डिस्टन्स घेतला आणि आपण आर्क काढलेला आहे. आता ए सी किती घ्यायचा आहे, 4.5. त्याच्यामध्ये 4.5 डिस्टन्स घेऊया. आणि ए वर ठेवा 4.5. जर आपल्याला काय मिळाला, मग ए सी मिळाला. मग आता आपण सी ड्रॉ करूया. पेन्सिल सी. तर जॉईंट करूया. इथे किती, ए सी किती, 4.5 आणि बी सी किती आहे, 6 सेंटीमीटर. तर आपण जसं ए बी सी काढला तसंच आपण काय काढूयात, तर एलिमेंट. ड्रॉ ट्रायंगल एलिमेंट. इथं एलिमेंट काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एल एम, एम एन आणि एल एन किती आहे ते बघावं लागेल. एल एम किती आहे, 4.4. मग आपण 4.4 एल एम काढून घेऊ. नाव देऊन टाका लगेच. एल एम किती आहे ते, 4.4. आता एम एन किती आहे, 4.8. म्हणजे इथं आपल्याला ठेवायचं आहे. एम एन घ्यायचं आहे आपल्याला 4.8. 4.8 पर्यंत जाऊया. हं, 4.8. कोण आहे, एम एन. एम वर ठेवा, आर्क काढून घ्या. आता एम एन झालं. आता एल एन किती आहे, 3.6. मग 3.6 याच्यामध्ये घ्या 3.6. 3 आलं का, 3.6. ओके. आता ह्याच्या एलवरती घ्या ठेवा आणि 3.6. आता हे काय झालं, एल एम एन. आता हे एल एन आणि एम एन जोडून टाकूया. आणि एम एन एम एन किती आहे, 4.8. एम एन लिहूया 4.8.
आणि LN किती आहे 3.6. म्हणजेच आपण अशा पद्धतीने ABC पण काढलेला आहे, LMN पण काढला आहे. ABCच्या तिन्ही साईड दिलेल्या होत्या आणि LMNची साईड दिलेल्या नव्हत्या, पण आपल्याला काय दिलेला होता, रेशो दिलेला होता. तर रेशोवरून आणि सिमिलॅरिटीच्या प्रॉपर्टीवरून आपण तिन्ही साईड कॅल्क्युलेट केल्या आणि तिन्ही साईड दिलेल्या असल्यामुळे आपण कोणतं कन्स्ट्रक्शन वापरलं, तर आपण साईड म्हणजे 3 साईड दिलेल्या असतानाचं कन्स्ट्रक्शन आपण यूज केलं आणि आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. ओके, आता आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बाकीचे एक्झाम्पल्स बघूया. तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा, कारण माझे 10वीचे जवळजवळ 6 लेसनचे सगळे डीपली व्हिडिओज तयार झालेले आहेत आणि 9वीचे सुद्धा 6 लेसनचे सगळे व्हिडिओज तयार झालेले आहेत. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओज मिळतील. त्याचप्रमाणे रिड्यूस सिलेबसचे सुद्धा व्हिडिओज आहेत आणि कन्फ्युजन दूर कराचे सुद्धा व्हिडिओज तयार झालेले आहेत आणि काही तयार करायचे आहेत. तर तुम्हाला हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओज बघायला मिळतील. ओके, थँक्यू.